नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जिभेच्या जत्रा या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज बनवणार आहे चमचमीत अशी खानदेशी स्पेशल शेवभाजी। शेवभाजी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला हे पाणी सुटतंच। त्यासाठी आपण सर्वात आधी वाटण तयार करून घेऊ। वाटण तयार करण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेऊ। त्यात कांदा टाकू। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले मी इथं। ते लालसर झाले की त्यामध्ये लसूण, अद्रक हे पण त्यात परतून घेऊ। नंतर त्यामध्ये आपण थोडंसं टाकूयात खोबरं टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव असं परतून घेऊ 5 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची तोपर्यंत। नंतर हे मिश्रण आपण काढून घेऊ। थोड्या वेळाने 5 ते 10 मिनिटांनी मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात हे तयार केलेलं मिश्रण, नंतर थोडासा कोथिंबीर हे सर्व आपण वाटून त्याचं एक छान वाटण तयार करून घेऊ। नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। आता आपण भाजी करायला घेतोय। कढईत तेल गरम झालं की त्यात टाकूयात खडे मसाले। खडे मसाल्यामध्ये टाकूयात तेजपत्ता, दालचिनी, थोडंसं जिरं। आपल्या आवडीप्रमाणे आपण खडे मसाले कमी जास्त करू शकतात। नंतर त्यामध्ये टाकूयात मी याच्यात 4 मिरची घेतलेली, एक म्हणजे धने पावडर, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला। मी लाल तिखट थोडं कमी घेतलं आहे कारण आपण जे शेव टाकणार आहे त्या शेवमध्ये सुद्धा लाल तिखट असतं। नंतर ते टाकल्यानंतर त्यात टाकूयात आपण तयार केलेलं वाटण टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण असं एकजीव असं करून घेऊयात। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे जेणेकरून आपला मसाला जळणार नाही। नंतर आपण त्यामध्ये टाकूयात मी 1 टोमॅटो मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली त्याची, तो टाकला आपण टोमॅटो। नंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात। नंतर आपलं सिक्रेट काहीतरी म्हणजे थोडेसे शेव घ्यायचे, ते खलबत्त्यात असे कुटून घ्यायचे, त्याची बारीक पूड करून घ्यायची आणि तीच पूड आपण परत आपल्या तयार वाटणामध्ये टाकूयात। हे बघू शकता तुम्ही, आता टाकली ही वाटणामध्ये आणि ते मिक्स केले की सर्व एकजीव असं परत मिक्स करून घेऊयात। आता आपण ह्या आपल्या मसाल्याला तेल सुटायची वाट बघू। थोडं 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवू आणि तेल सुटू देऊ। बघा इथं किती छान तेल सुटलं आहे। तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण थोडं आपल्याला जेवढं प्रमाणात पाहिजे भाजी तेवढ्या प्रमाणात आपण गरम पाणी टाकूयात। पाणी हे नेहमी गरम करून टाका, थंड पाणी टाकल्याने भाजीची चव ही खराब होते। गरम पाणी टाकल्याने मसाला आणि भाजी एकदम तरेदार बनते आणि त्याचा वास सुद्धा खूप छान येतो। आता बघा पूर्ण घरात असं छान वास पसरलेला आहे भाजीच्या मसाल्याचा। त्यामध्ये टाकूयात आपण चिमूटभर मीठ थोडं कमी टाका कारण शेवमध्ये सुद्धा मीठ असतं। जर मीठ जास्त टाकलं तर भाजी ही खारट होऊ शकते शेव टाकल्यानंतर। नंतर आपण आता छान पाण्याला उकळ येऊ देऊयात। बघा पाण्याला उकळ आलेली आहे। उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूयात मेन आपला पार्ट म्हणजे शेव टाकूयात। शेव हे बाजारातून विकत आणलेले आहेत, तुम्ही पाहिजे तर घरी सुद्धा बनवू शकतात। शेव टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूयात कोथिंबीर। ही भाजी शेव टाकल्यानंतर 5च मिनिटं ते उकळू द्यायची आणि लगेच सर्व करायची। रेसिपी आवडली असणार नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।